तेच मी बघायला आलो होतो रस्त्याची परिस्थिती काय आहे. तर मला असं वाटतं 100 कोटीच्या रस्त्यापैकी 95% रस्ते पूर्ण झालेले आहेत. नागरिक समाधान आहेत. आता विरोधकांचं समाधान कसं होणार ते आम्ही करू शकत. एकंदरीत जर बघितलं गेल्या 6 महिन्यामध्ये दिवस रात्र आम्ही काम केलं. आज कोल्हापुरातील सगळे रस्ते 100 कोटीचेच नव्हे, गल्लीबोळातले रस्ते अतिशय चकचकीत झालेले आहेत असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवायचा हेच विरोधकांचं काम आहे. त्यांना काय बोलायचं आपण. 1000 कोटी आहेत ते शहरातल्या रस्त्यांसाठी आणावं, हत्तीवर मिरवणूक काढू असं सतीश पाटील म्हणाले. ताई, आपल्या सर्वांना माहित आहे आपण सर्वजण कोल्हापूर शहरातील मंडळी सत्याने आहोत. खरं म्हणजे 220 कोटीचा आयआरबीचा प्रकल्प कोणी आणला? लोकांच्या माती मारलं. टोलचं पाप लोकांच्या माती मारलं. हे सगळं टोल कोल्हापुरातील लोकांच्यावर बसू नये यासाठी ह्या नालायकांच्यावर 750 कोटीची शासनानं ओवाळणी करून त्या आयआरबीला पैसे दिले. हे काय मोठ्या तोंडानं बोलतात. इतके वर्ष सत्ता भोगतायत, लाज वाटायला पाहिजे ना. कोल्हापुरात प्राथमिक सोयीसुविधा नव्हत्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून एक प्रकल्प तो पण मी आमरण उपोषणाला बसलो, काळमवाडी धरणाचा तो मंजूर झाला. स्वतः आंघोळ करतात लोकांना त्याचा काय उपयोग आहे का? त्याचं पहिला तुम्ही काय ते सांगावं. दुसऱ्याची माफक काढू नये. सरकार म्हणून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील तमाम लोकांना न्याय द्यायला सक्षम आहोत. कोल्हापूर जिल्ह्याचाच विचार जर केला तर कन्व्हेन्शन सेंटर सुरू आहे, IT पार्क आलेला आहे, रंकाळा बदलताना आपल्याला दिसतोय. अनेक गोष्टी आम्ही करतोय. हद्दवाढ निश्चितपणे होणार. आणि म्हणून विरोधकांना आता उत्तर देण्या एवढं मोठे ते नाहीच आहेत. लोकांनी त्यांना घरी बसवलेलं आहे. आणि मग काही बोलायचं, संभ्रम निर्माण करायचा. मला वाटतं कोल्हापुरात एक कोणतरी असा बडबडत असतो ती. आता सतीश पाटील पण तसेच होतात की काय असं मला वाटत. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.